13 वर्ष सातत्याने अ, अतिशय सर्वसामान्य माणसाला न्याय देणाऱ्या बातम्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देत आहे, त्याबद्दल मी सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. या चॅनलच्या संपादिका वैशाली कदम यांचा कॉफी विथ कदम आणि एन्काउंटर असे 2 कार्यक्रम फार लोकप्रिय आहेत. मी देखील ते पाहतो आणि मी देखील एका कार्यक्रमाला उपस्थित होतो. 22.33 meters and was achieved by the Maharashtra State Road Development Corporation Limited and Nalayuga Engineering Company Limited in Ranamala, Maharashtra, India on 1st May 2026. जोरदार टाळ्या जाऊ द्या. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नुसार सर्वात रुंद भूमिगत बोगद्याची रुंदी 22.33 मीटर इतकी आहे आणि हा विक्रम You are now officially amazing. हा विक्रम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी यांनी मिळून लोणावळा महाराष्ट्र येथे 1 मे 2026 रोजी प्रस्थापित केला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नुसार सर्वात रुंद भूमिगत बोगद्याची रुंदी 22.33 मीटर इतकी आहे आणि हा विक्रम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी यांनी मिळवून लोणावळा महाराष्ट्र येथे 1 मे 2026 रोजी प्रस्थापित केला आहे. She said she apparently needs to be there. लोकार्पण झालेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अनेक मंत्री सुद्धा या कार्यक्रमस्थळी आहेत. अतिशय महत्त्वाकांक्षी असा हा अत्यंत ॲडव्हान्स असलेला हा प्रकल्प आहे. अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. टायगर खोऱ्यातील पुलाची उंची 180 मीटर इतकी आहे. सध्या हा मिसिंग लिंक प्रकल्प प्रवाशांच्या सेवेमध्ये आजपासून खुला झालेला आहे. आव्हानात्मक परिस्थितीमध्ये या मिसिंग लिंकचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. आपण पाहतो थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी केली. स्वतः त्यांनी ड्राईव्ह करत या मिसिंग लिंकवरून पाहणी करत ते पुढे गेले. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाला पूर्णतः ऍक्सेस कंट्रोल बनवणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मिसिंग लिंक आज खुला झालेला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन झालं. मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम आता अखेर पूर्ण झालंय आणि या प्रकल्पामुळे घाटातली वाहतूक जी आहे, जी होत होती, या प्रकल्पामुळे घाटातली वाहतूक सुद्धा आता अडकणार नाहीये, वाहतूक कोंडी होणार नाही. या संदर्भामध्ये मी पुन्हा एकदा जाणार आहे. माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे. शुभम, अतिशय महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प होता. मुख्यमंत्र्यांनी याची पाहणी सुद्धा केलेली आहे. काय माहिती आहे? तिथेच आपण बघू शकतो या ठिकाणी मिसिंग लिंकचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थेट गाडी घेऊन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात स्टेअरिंग देखील होतं. त्यांनी प्रवास देखील केलेला आहे, दौरा देखील केलेला आहे. कशा पद्धतीने मिसिंग लिंकचं काम करण्यात आलेलं आहे, कशा पद्धतीने मिसिंग लिंक हा बांधण्यात आलेला आहे याचा आढावा
त्यांनी स्वतः घेतलेला आहे. त्यांच्यासोबत रायगडचे सर्व लोकप्रतिनिधी हे देखील उपस्थित होते. मावळमधले लोकप्रतिनिधी आणि पनवेलमधले लोकप्रतिनिधी हे देखील उपस्थित होते. खरं तर एक महत्वपूर्ण प्रकल्प जो आहे तो आता संपन्न झालेला आहे आणि याचसाठी जे आहे महत्वाचा दिवस आजचा 1 मे महाराष्ट्र दिन, याच दिवशी हा महत्वपूर्ण प्रोजेक्ट जो आहे तो करण्यात आलेला आहे. त्याचं लोकार्पण जे आहे ते आता झालेलं आहे. अशामध्येच पाहायला गेलं तर आता कार्यक्रम जो आहे तो देखील संपन्न होणार आहे. त्यामुळे नेमका या मिसिंग लिंकच्या रस्त्याच्या कामाच्या वेळेस काय अडथळे आले असतील किंवा मग कोणकोणते वेगळे अनुभव हे MSRDCला आले असतील याबद्दलची माहिती ही देखील आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडनं देण्यात येईल. खरं तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या एक विशेष कार्यक्रमासाठी दुसऱ्या दौऱ्यावर असल्यामुळे ते या दौऱ्यासाठी इकडच्या मिसिंग लिंकच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी नव्हत्या, पण मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अशामध्येच हा कार्यक्रम सोहळा जो आहे तो आता संपन्न होत आहे आणि नागरिकांसाठी, सर्वसामान्य मुंबईकरांसाठी, पुणेकरांसाठी मिसिंग लिंक आजपासून वापरण्यासाठी जी आहे ती सुरुवात होणार आहे. सिद्धेश, शुभमा, अतिशय महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प होता. पुढच्या या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल? मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत का माध्यमांशी? अर्थातच आता यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री ज्या ठिकाणी कार्यक्रम या ठेवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी पोहोचणार आहेत. या ठिकाणी त्यांची भाषणं देखील होतील. प्रसार माध्यमांशी देखील ते संवाद साधणार आहेत आणि याच्याबद्दलची अधिकची माहिती जी आहे ती देखील देण्यात येणार आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरमधून गर्दी जी आहे ती देखील बघितली होती मुंबई पुणे महामार्गावर आणि त्यामुळे त्यांनी टोलमुक्त प्रवास जो आहे तो सर्व वाहनधारकांना करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. लवकर ट्रॅफिक फ्री करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. नक्कीच. हा कार्यक्रम झाला. नक्कीच शुभम, त्यामुळे एकंदरीतच या मिसिंग लिंकचं लोकार्पण झालेलं आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी हा मिसिंग लिंक आजपासून खुला झालेला आहे. धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. थेट, अचूक, बिनधास्त या घोषवाक्यासह पत्रकारिता करणारी तुमची लाडकी जय महाराष्ट्र ही वृत्तवाहिनी आज 13 वर्ष पूर्ण करून 14व्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण करते. या निमित्तानं आमच्या सगळ्या प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या 14व्या वर्धापन दिनी विविध मान्यवरांनी सुद्धा अभिनंदन करत आमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पाहूया. जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलला 13 वर्ष पूर्ण झालेत.